नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. खंबाटकी घाटाचे 3-13 अधिकारी आक्रमक, लोकप्रतिनिधी गप्प का? पाण्यात राहून योगासन करण्याची अनोखी कला, साताऱ्यातील सुधीर ससाणे यांचा प्रयोग. बेकायदा उत्खनन, भंडारी यांना 2 लाखांचा दंड, वाळू वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई. कास अतिक्रमणाबाबत प्रस्थापितांनी केली स्थानिकांची ढाल. गोपाळपंताची वाडी तालुका जावळी येथील प्रकल्पग्रस्त प्रवीण विश्वनाथ किरवे हे 4 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. शहापूर येथील युवकाचा मृत्यू, नातेवाईकांचा उद्रेक, हॉस्पिटलची केली तोडफोड. संपूर्ण जिल्ह्यात योग दिन साजरा, विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन. समन्वय ठेवून प्रत्येक विभागाने जबाबदारी पार पाडावी, श्वेता सिंघल. आणि ईदसाठी कबाली ड्रेसला अधिक पसंती. बातमीपत्र सविस्तर. राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या विरोधात आता अधिकारीच आक्रमक झाले असताना स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प का आहेत, असा संतप्त सवाल सातारकरांमधून विचारला जात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत सातत्याने आवाज उठवणाऱ्या संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थे वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी म्हटले आहे की मी माझे सहकारी 4 वर्षांपासून रिलायन्स इन्फ्रा व न्हाय विरोधात लढत आहोत. न्हाय व रिलायन्स मध्ये सन 2010 रोजी पुणे सातारा रस्त्याचा करार झाला. करारानुसार 2013 ला काम पूर्ण होणार होते, परंतु आज अखेर 70% पण काम पूर्ण झाले नाही. खरं तर जोपर्यंत अपघात होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर कोणच लक्ष देत नाही. दरवर्षी प्री मान्सून उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण या महामार्गावर दिवसेंदिवस अपघात वाढतच असतात. हे अपघात कमी व्हावेत म्हणून प्रशासन व न्हाय तसेच रिलायन्स काहीच प्रयत्न करत नाहीत. आजपर्यंत 1700हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अनेकांनी आंदोलने केली. मी 7 दिवसांचे उपोषण केले, पण रिलायन्स व न्हायवर कोणताही परिणाम झाला नाही. खरं तर जवळचे कोण मृत्युमुखी पडले तरच त्या अपघाताची झळ त्या व्यक्तीपर्यंत पडते. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपाचे आहे. निष्काळजीपणामुळे रोज लोक मृत्युमुखी पडत आहेत. लोकांचा या रस्त्यावरचा व सरकारवरचा विश्वास उडत चालला आहे. रस्ता खराब, पण टोलनाके मात्र दिमाखात चालू आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील नागरिकांना देखील नरक यातना भोगाव्या लागत आहेत. महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या विरोधात आता अधिकारी आक्रमक झाले असताना परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प का आहेत, असा संतप्त सवाल सातारकरांमधून विचारला जात आहे. जमिनीवर योगासनाचे अनेक प्रकार करता येतात, मात्र साताऱ्यातील ॲडव्होकेट सुधीर ससाणे वय 51 यांनी याही पुढे जाऊन पाण्याखाली करायच्या योगासनाची अनोखी कला आत्मसात केली आहे.
गेल्या 3 वर्षांपासून ते पाण्याखाली एक नव्हे तर 42 प्रकारांची योगासने करत आहेत। जमिनीवर योगासनांचे अनेक प्रकार करता येतात। या योगासनांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे। श्वसनावर नियंत्रण ठेवून केलेल्या जाणाऱ्या योगांचे जितके फायदे आहेत तितकेच फायदे पाण्याखाली केल्या जाणाऱ्या योगा प्रकारांचे आहेत। मात्र पाण्यातील योगांचा प्रचार न झाल्याने अनेक जण यापासून अनभिज्ञ आहेत। डॉक्टर सुधीर ससाणे यांनी आत्मसात केले आहे। ससाणे यांना पूर्वीपासून पोहण्याचा छंद आहे, मात्र पोहण्याबरोबरच आपण काहीतरी वेगळे करावे या विचारातून त्यांना पाण्याखाली योगासन करण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात अवतरली। श्वसनावर नियंत्रण ठेवून त्यांनी पाण्याखाली योगासन सुरुवात केली। प्रारंभी अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी सराव सुरूच ठेवला। करंजी येथील 200 ब्रास मातीचे बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी राधेश्याम भैरूलाल भंडारी यांना 2 लाखांचा दंड सातारा तहसीलदारांनी केला आहे। या प्रकरणी डंपर व ट्रॅक्टरवर ही कारवाई करण्यात आली आहे। सातारा शहर तसेच परिसरात होत असलेल्या खोदकामांमुळे शहरातील ओढे गायब झाले आहेत। करंजीतील सर्वे नंबर 395 मधील 1 हेक्टर 83 गुंठे, सर्वे नंबर 296 मधील 1 हेक्टर 66 गुंठे या ठिकाणी ओढ्यांवर प्रचंड प्रमाणात मातीचा भराव घालण्यात आला। याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल विभागाने राधेश्याम भैरूलाल भंडारी वगैरेंवर कारवाईचा बडगा उगारला। अवैध मातीचे सुमारे 200 ब्रासचे उत्खनन करून राधेश्याम भंडारी यांनी मातीची परस्पर विल्हेवाट लावली। त्यामुळे तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली सातारा मंडलाधिकारी तसेच करंजी तलाठी यांनी भंडारींवर कारवाई करून केलेल्या उत्खननाचा पंचनामा केला। तहसीलदार कार्यालयाने या कारवाईची इशारा नोटीसही दिली। त्यावर भंडारींनी लेखी म्हणणे तहसीलदारांना सादर केले होते, मात्र भंडारींचा खुलासा तहसीलदारांनी अमान्य केला आहे। महसूल अधिनियमानुसार तुमच्यावर कारवाई का करू नये असा नोटीस पुन्हा भंडारींना देऊन 7 दिवसात खुलासा मागवला होता। त्यानुसार कसूर केल्यास या कारवाई संबंधी काहीच सांगण्याचे नाही असे समजून अहवालात नमूद केल्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल असेही नोटीसमध्ये म्हटले होते। मात्र भंडारींनी या नोटिशीला अनुसरून कोणताच प्रतिसाद न दिल्याने सातारा तहसीलदारांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला। भंडारी यांना प्रति ब्रास 1000 याप्रमाणे 2 लाख रुपयांचा दंड केला जाणार असल्याची माहिती सातारा तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली। तसेच या प्रकरणी भंडारींनी सादर केलेला खुलासा तहसीलदारांनी अमान्य केला। दरम्यान बेकायदा वाळू वाहतूक करण्याप्रकरणी डंपर व ट्रॅक्टरवर ही कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून प्रति ब्रास प्रत्येकी 34,050 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। कास रस्त्यावर धनधानग्यांनी अनधिकृत बांधकाम करून निसर्ग सौंदर्य नष्ट केले आहे आणि आता या अतिक्रमणाबाबत स्थानिकांची ढाल करून कायदेशीर तलवारीपासून बचाव करण्याचा प्रयत्न प्रस्थापित करू लागले आहेत। गेल्या काही दिवसात सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामाची शोध मोहीम घेऊन संबंधितांना चांगलाच इशारा दिला होता। आता काही प्रस्थापित मंडळी स्थानिक शेतकऱ्यांची ढाल करून आपले अनधिकृत बांधकाम पाठीशी घालण्यासाठी शासन दरबारी वजन असलेल्या नेत्यांचा शोध घेत आहेत। ही शोध मोहीम आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरली तर भविष्यात स्थानिक शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय बंद करून धनदांडग्यांच्या हॉटेलमध्ये नोकरी करावी लागेल अशी भीती व्यक्त होत आहे। अनधिकृत बांधकाम शोध मोहिमेमध्ये साताऱ्यातील मान्यवरांसोबतच स्वतःला पर्यटनवाद्यांचे स्रोत समजणारे काही वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्ती सुद्धा आहेत। राजकीय नेत्यांच्या ताकदीचा वापर करून खंडणी गोळा करण्याचाही प्रताप या ठिकाणी दिसून आला आहे। या कास पठारावर पूर्वी फार्म हाऊससाठी अनेकांनी स्थानिक शेतकऱ्यांना कमी दरात शेती विकण्यास भाग पाडले। दुर्दैवाने यावेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीला कोणी धावून आले नाही। आता मात्र खूप मोठे संकट सातारावर आल्याचा भास निर्माण करून या अतिक्रमणाला संरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत असे समजते। स्थानिकांनी संपूर्ण सातारकर रस्त्यावर येण्यास तयार आहेत, परंतु प्रस्थापितांसाठी कायदा समान आहे हे दाखवण्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे। दरम्यान याबाबत शासकीय विश्रामगृह येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होत असून या बैठकीत स्थानिक भूमिपुत्र की प्रस्थापित मंडळी यांच्या बाजूने कौल मिळतोय हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे।
गोपाळपंताची वाडी तालुका जावळी येथील प्रवीण विश्वनाथ किरवे हे प्रकल्पग्रस्त असून सातारा उत्पादन शुल्क कार्यालय येथे प्रवर्गातून असणारे पद रिक्त आहे, तर येथे त्यांनी रुजू करून द्यावे अशी विनंती केली आहे। गोपाळपंतांची वाडी तालुका जावळी येथील प्रवीण विश्वनाथ किरवे यांची 1 एकर जमीन धोम धरणाच्या कॅनॉल मध्ये गेली असून ते प्रकल्पग्रस्त आहेत। प्रवीण किरवे यांनी सन 2011-12 साली सातारा राज्य उत्पादन शुल्क सातारा भरती प्रक्रियेमध्ये जवान म्हणून भाग घेतला होता। यावेळी त्यांची अंतिम इतर मागासवर्गांची प्रतीक्षाधीन यादीत समावेश झाला होता। त्यानुसार प्रकल्पग्रस्त उमेदवार प्रवीण किरवे यांची जवान म्हणून नेमणूकही झाली होती। त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी हजर राहण्यास सांगितले होते। त्यावेळी ते दिनांक 29/5/2012 रोजी कार्यालयामध्ये 1 दिवस कामावर रुजूही झाले। त्यानंतर काय झाले त्यांना कळालेच नाही। ते आतापर्यंत सतत कार्यालयात चक्रा मारत आहेत। पण प्रवीण किरवे हे प्रकल्पग्रस्त असून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात सातारा येथे प्रवर्गातून असणारे पद रिक्त असून त्या जागी मला रुजू करून घ्यावे अशी विनंती करीत आहेत। अशा भावना त्यांनी लोकवृत्तजवळ व्यक्त केल्या। मी श्री प्रवीण विश्वनाथ किरवे, राहणार गोपाळपंताची वाडी, तालुका जावली, जिल्हा सातारा, सदर 2011-12 राज्य उत्पन्न शुल्क अधीक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवार असून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण झाली। तसेच निवड यादी आणि प्रतीक्षाधीन यादी तयार करण्यात आली। निवड यादीतील उमेदवार प्रकल्पग्रस्त तंबोळी अफजल मुबारक हा निवड झाली व तसेच प्रतीक्षाधीन यादीतील मी उमेदवार श्री प्रवीण विश्वनाथ किरवे प्रकल्पग्रस्त व्यक्ती असून काही कारणास्तव आम्हाला 29/11/2011 रोजी आम्हाला 1 दिवस ऑफिसमध्ये अधीक्षक कार्यालयामध्ये रुजू करण्यात आले। तसेच तंबोळी अफजल मुबारक झालेले निवड यादीतील उमेदवार हा 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचा आकस्मिक निधन झाले व त्यानंतर प्रकल्पग्रस्त ज्येष्ठतेनुसार उमेदवार श्री प्रवीण विश्वनाथ किरवे मी असून मला संबंधित एक अधीक्षकांनी या पदावर ज्येष्ठतेनुसार नेमणूक करणे आवश्यक होते। तसे मी त्यांच्याकडे अर्जही दाखल केला, तरी संबंधित अधीक्षकांनी मला आयुक्तामार्फत शासनाकडे हे पद भरण्याबाबतचे मार्गदर्शन मागितले। अजून अद्याप त्या भरती प्रक्रियेतील कोणताही निर्णय झाला नाही। या पदावर ज्येष्ठतेनुसार माझी निवड होणे आवश्यक होते। मी माहितीच्या अधिकारात शासनाकडे विनंती केली असून त्या भरती प्रक्रियेमध्ये अधीक्षकांनी भरती निवड समितीचे अधीक्षक हे मुख्य असून त्यांनी जिल्हा निवड समितीमार्फत ती त्या फाईलवर कारवाई करण्यास आवश्यक होते। त्यांनी तसे न करता वेळ काढूपणा केला आणि मी दोन प्रकल्पग्रस्त व्यक्ती असून माझी कुटुंबातील 1 एकर जमीन 2 प्रकल्पग्रस्ताला गेली आहे, तरी मला आता कोणतेही साधन नाही। कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे। या लवकरात लवकर अधीक्षकांनी माझ्या ह्या ऑफिसमध्ये म्हणजे राज्य उत्पन्न शुल्क जवान भरती प्रक्रियेमध्ये रुजू करण्यात यावे ही विनंती करतो। आंबवडे तालुका सातारा येथे दुचाकीवरून दारूची वाहतूक करणाऱ्या 2 युवकांना सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान त्यांच्याकडून एकूण 35,632 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की स्वप्नील संतोष कदम वय 24 व अतिश अनिल चौगुले वय 19 दोघे राहणार मंगळवार पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहे। दरम्यान या प्रकरणी आणखीन एकावर गुन्हा दाखल झाला असून त्याचे नाव योगेश निंबाळकर असे आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार नितिराज थोरात यांनी तक्रार दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पर्यटकांच्या गर्दीमुळे तालुका पोलीस गस्त घालत होते। त्यावेळी सातारा परी रस्त्यावरून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। उरमोडी पुलानजीक 2 युवक दुचाकीवर निदर्शनास आल्यानंतर त्यांना हटकले असता त्यांच्याकडे दारूचा साठा आढळला। पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा करून युवकांना ताब्यात घेतले। 25,632 रुपये किमतीची दारू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।
शहापूर तालुका सातारा येथे राहणाऱ्या शरद शंकर सकटे वय 19 या युवकाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी समर्थ मंदिर चौकातील असणारे शिंदे हॉस्पिटल आणि येथील मेडिकलची तोडफोड केली। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहापूर तालुका सातारा येथे शरद शंकर सकटे वय 19 हा युवक कुटुंबियांसमवेत राहत होता। सकाळी त्याच्या छातीत दुखत असल्याची तक्रार कुटुंबियांकडे त्याने केली। त्यानंतर कुटुंबियांनी व नातेवाईकांनी सकाळी 10च्या सुमारास शरद सकटे याला उपचारासाठी समर्थ चौकात असणाऱ्या शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल केले। या ठिकाणी त्याची डॉक्टर संजय शिंदे यांनी वैद्यकीय तपासणी करत ECG चाचणी केली। ECG नंतर काही काळ शरद सकटे याला हॉस्पिटलमध्येच ठेवून घेण्यात आले। नंतर औषध गोळ्या देऊन त्याला घरी पाठवण्यात आले। घरी गेल्यानंतर दुपारी 2:30च्या सुमारास शरद सकटे याच्या छातीत पुन्हा दुखू लागले। छातीत दुखत असल्याने गोळ्या खाऊन तो झोपी गेला। दुपारी 3च्या सुमारास त्याची बहीण त्याला झोपेतून उठवण्यास गेली, मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही। शरद सकटे बेशुद्ध असल्याने नातेवाईकांनी त्याला तात्काळ सातारा येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। या ठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी शरद सकटे याला मृत घोषित करण्यात आले। डॉक्टर शिंदे यांनी दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे शरद सकटे याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या नातेवाईक आणि काही युवक समर्थ मंदिर चौकात आले। या युवकांनी हॉस्पिटलमध्ये जात दगडांनी, काच व इतर साहित्यांची तोडफोड सुरू केली। अचानक सुरू झालेल्या तोडफोडीमुळे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्यांची एकच धावपळ उडाली। हल्लेखोर युवकांनी पाण्याचा पिंप, कॉफी मशीन, मशिनरी, काचेची तावदाने फोडत जवळ असणाऱ्या मेडिकलकडेही आपला मोर्चा वळवला। सातारा शहर पोलीस ठाणे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, परंतु पोलीस येईपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते। जागतिक योग दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला। या दिवशी तिसऱ्या जागतिक योग दिन साजरा करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते। आपल्या संस्था, शाळा, कॉलेज, कार्यालय या ठिकाणी योग दिवसांचे औचित्य साधून योगाभ्यास, चर्चासत्र, प्रात्यक्षिके आयोजित करून विद्यार्थी, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींना आमंत्रित करून सामूहिक योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळी 7 वाजता योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आसने व प्राणायामाची माहिती प्रत्येक शाळांमध्ये तसेच इतर ठिकाणी पाठवण्यात आली होती। प्रार्थना 2 मिनिटे, पूरक हालचाली 5 मिनिटे, योगासने, उभ्याने करण्याची आसने, बैठक आसने, पोटाचे झोपून करण्याची आसने, पाठी झोपून करण्याची आसने यासाठी 30 मिनिटे, कपालभाती 4 मिनिटे, प्राणायाम 5 मिनिटे, ध्यान 6 मिनिटे असा 55 मिनिटांचा कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या दिवसाचे महत्त्व जाणून निरोगी जीवनासाठी योग आवश्यक आहे। समाजाच्या सर्व थरापर्यंत योगाचा प्रचार व प्रसार योग्य पद्धतीने करणे व शाळेतील विद्यार्थी व जनतेमध्ये योगाची आवड निर्माण करणे आणि त्याचे फायदे जाणून घेणे, शारीरिक आणि मानसिक भावना योग मार्गे वाढवणे या सर्व गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वी साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय योग दिवसचे निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आजचा हे दिवस याच्यासाठी महत्त्वाचे आहे की आज आम्ही सगळे मिळून ते आमचे मनाची स्ट्रेंथसोबत शारीरिक स्ट्रेंथ हे दोन्ही स्ट्रेंथवर वर्क करते आणि मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी तर हे योग एकदम एक महत्त्वाचा अनुष्ठान आहे आणि आमची भारतीय पद्धती आहे। हे योग जर केला तर मन आणि आरोग्य दोन्हीही चांगले राहतात आणि हे फक्त योग जे आहे ही जीवन पद्धती असते।
हे फक्त एक शारीरिक व्यायाम नाही, पण जीवनाची पद्धत, त्यामध्ये खानपानची पद्धत, शयन कसं करायचं, श्वास कसं घ्यायचं, हे सगळं यामध्ये निहित असते, एक पूर्ण जीवन पद्धत. आणि हे आमची सर्वांगीण विकासासाठी खूप चांगली असते. योग आमची सर्वांगीण विकासासाठी जर आम्ही प्रत्येक दिवशी केलं तर आमची आरोग्य राहते, आम्हाला कुठल्याही प्रकारच्या बिमारी होत नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारच्या औषध घ्यायची गरज पडत नाही, आमच्या आयुष्य वाढतात आणि सगळ्यात महत्त्वाच्या आनंद वाढतात. पूर्ण दिवशी तुम्ही आनंदित राहतात, एनर्जी, स्फूर्ती राहतात, स्फूर्तमय राहण्यासाठी. आणि तुमची कामाची जे एनर्जी आहे त्यांनी काम करण्यामध्ये जर तुम्ही 1 तास काम करू शकतो, योग केला तर तुम्ही 2 तास काम करण्यानंतरसुद्धा तुम्हाला थकावट वाटत नाही. हे याच्या फार महत्त्व आहे. तर योग सगळ्यांना केला पाहिजे. आणि परत मी सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसची शुभेच्छा देते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक विभागाने आपापसात समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी व हा न्याय दिन साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिल्या आहेत. सुरुवातीला समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विजय कुमार गायकवाड यांनी स्वागत करून माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री सिंघल यांनी नियोजनाबाबत सविस्तर आढावा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा शक्ती प्रदत्त समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आरोग्य विभागाने सुसज्ज रुग्णवाहिका ठेवावी, नगरपालिकेने साफसफाई, स्वच्छता यावर लक्ष द्यावे, पोलीस विभागाने योग्य बंदोबस्त ठेवावा, विद्यार्थ्यांच्या दिंडीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने करावे, विविध महामंडळांनी चित्ररथ, विविध योजनांचे फलक यासाठी तयार करावे, सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, यामध्ये कोणाचीही हलगर्जी होता कामा नये याची दक्षता घ्यावी, असेही त्या म्हटल्या. या बैठकीला विविध महामंडळांचे तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. रमजान ईदचा सण हा आपल्या स्मरणात राहील अशा पद्धतीने साजरा करण्याचा प्रत्येक जणाचा प्रयत्न असतो. या निमित्ताने यंदा बाजारपेठेतील कबाली हा ड्रेस युवतींच्या जास्त पसंतीस उतरत आहे, तर युवकांमध्ये सलवार कुर्त्याला अधिक पसंती मिळत आहे. येत्या काही दिवसात रमजान ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे. या ईदच्या तयारीसाठी सातारासह जिल्ह्यातील बाजारपेठेत गर्दी होत आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही कपड्यांवर चित्रपटाची छाप पडली आहे. गतवर्षी बाजीराव मस्तानी हा ड्रेस युवतींच्या पसंती उतरला होता. यंदा मात्र कबाली चित्रपटातील कबाली ड्रेसला मागणी वाढली आहे. त्याचबरोबर मस्तानी सुलताना सलवार ड्रेस व नव्याने आलेल्या गाऊन सारखाच पण वर्क असलेला 1 पीस ड्रेस घेण्याकडे लहान मुलींची पसंती वाढली आहे. युवकांमध्ये यंदा बजरंगी भाईजानमधील कुर्त्यांना पसंती देत असून सलवार कुर्त्यांनाही मागणी वाढली आहे. लहान मुलांमध्ये जीन्स, टी शर्ट या कपड्यांना पसंती दिसून येत आहे. सातारा शहरात राजवाडा, पोवई नाका, खनाळी, शनिवार पेठ आदी ठिकाणी कपड्यांची दुकाने सजली आहेत. दुपारी व सायंकाळच्या सुमारास या दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. पुन्हा एकदा पाहूयाच्या ठळक घडामोडी. खंबाटकी घाटाचे 3-13 अधिकारी आक्रमक, लोकप्रतिनिधी गप्प का? पाण्यात राहून योगासन करण्याची अनोखी कला, साताऱ्यातील सुधीर ससाने यांचा प्रयोग. बेकायदा उत्खनन, भंडारी यांना 2 लाखांचा दंड, वाळू वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई. कास अतिक्रमणाबाबत प्रस्थापितांनी केली स्थानिकांची ढाल. गोपाळपंताची वाडी तालुका जावळी येथील प्रकल्पग्रस्त प्रवीण विश्वनाथ किरवे हे 4 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. शहापूर येथील युवकाचा मृत्यू, नातेवाईकांचा उद्रेक, हॉस्पिटलची केली तोडफोड. संपूर्ण जिल्ह्यात योग दिन साजरा, विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन. समन्वय ठेवून प्रत्येक विभागाने जबाबदारी पार पाडावी, श्वेता सिंघल. आणि ईदसाठी कबाली ड्रेसला अधिक पसंती.
हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.